हॅलो फ्रेंड्स, आज आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करायची आहे। तर ही खोबऱ्याची चटणी आपण इडली, डोसा, वडा कशाबरोबर पण खाऊ शकतो। चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवले। आता ह्या गरम पॅनमध्ये 1 चमचा चण्याची डाळ घालायची आहे आणि ह्या डाळीला आपण कलर चेंज होत तसं चांगली शेकून घ्यायची आहे। चण्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही डाळवा पण घालू शकता, पण माझ्या इथे आता डाळवा नाही आहेत म्हणून मी चण्याच्या डाळीचा उपयोग केलेला आहे। आता ही डाळ चांगली शेकल्या गेली का ह्याच्यामध्ये आपल्याला 7-8 कढीपत्त्याचे पानं घालायचे। कढीपत्त्याचे पानं घातल्यानंतर 1 सेकंडभर चांगलं शेकून घेतलं आहे। आता 1 सेकंडभर शेकल्यानंतर चण्याची डाळ आणि हे कढीपत्त्याचे पानं आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचे। आता ह्याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे घातल्यानंतर शेंगदाण्यांना पण आपण 1 मिनिट शेकून घेऊया। शेंगदाणे आपल्याला जास्त शेकायचे नाही आहेत। थोडेसे शेंगदाणे शेकले गेले का आता आपण गॅस बंद करून घ्यायचे। गॅस बंद करून 1 सेकंडभर गरम पॅनमध्ये असे हलवून घ्यायचे। आता शेंगदाणे आपले शेकले गेलेत, ह्यांना आपण एक डिशमध्ये काढून घेऊया। तर शेंगदाणे आणि चण्याची डाळ आपल्याला थंड करून घ्यायची आहे। हे दोन्ही थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही वस्तू टाकून द्यायच्यात। आता ह्याच्यामध्ये आपण 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि 2 ते 3 लसूण टाकायची, लसणीच्या पाकळ्या। हे सगळं टाकून झालं की ओल्या खोबऱ्याचे मी काप करून घेतले ते ह्याच्यामध्ये घालायचे। थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घालायची। कोथिंबीर आपल्याला देठासकटच घालायची। अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा। रस पिळताना लिंबाचे बिया ह्याच्यामध्ये पडल्यात त्या मी काढून घेणार आहे। तर लिंबाच्या बिया पण मी काढून घेतलेल्या आहेत। लिंबाच्या बिया जर पडल्या तर त्यांना काढून घ्यायचे, नाही तर मग चटणीमध्ये कडवटपणा येतो। आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आहे आणि ह्याला आपण वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी आधी थोडंसं दरदरीत वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। चटणी आपल्याला जशी घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आणि परत 1 वेळा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। ह्या चटणीमध्ये मी मीठ टाकायचं विसरली होती, तर आता इथे मी 1 चमचा किंवा मग चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 वेळा परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊ, म्हणजे सगळं मीठ चटणीला व्यवस्थित लागेल। तर इथे मी चटणी चांगली वाटून घेतलेली आहे। तर ह्याप्रमाणे मी घट्ट चटणी वाटून घेतलेली आहे। तुम्हाला जर पातळ हवे असेल तर तुम्ही पाणी टाकून आणखीन पातळ करू शकता, पण पाणी टाकल्यानंतर परत 1 वेळा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची। आता इथे मी एक पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा करून तेल घालते। तेल आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये 1 चमचा राई घालायची। राईला आपण चांगली फुटवून द्यायची। राई व्यवस्थित छान फुटली का ह्याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ घालायची। उडदाची डाळ मी चांगली स्वच्छ धुवून आणि तिला पुसून घेतलेली होती। 7-8 कढीपत्त्याचे पानं, 2 ते 3 लाल सुकलेल्या मिरच्या घालायच्यात आणि फोडणीला आपण चांगली हलवून घ्यायची। आता ह्या फोडणीला आपण जी चटणी आपण वाटली आहे त्याच्यामध्ये घालायची। चटणीमध्ये मी फोडणी घातलेली आहे। आता फोडणी घातल्यानंतर चटणी आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर इथे मी चटणी छान मिक्स करून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझी ही ओल्या खोबऱ्याची चटणी कशी वाटली? जर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।